अशा वेळेला आपल्या शिक्षणाची सुरुवात कुठे जरी प्रत्येकाला जरी माहीत असलं किंवा बऱ्याचदा आपल्याला वेगळ्या गोष्टी जरी माहीत असतील तर आपण प्रत्येकाने तो शोध घेतला असेल, भविष्यातही शोध घेऊ की आपल्याला शिक्षणाची खरंच सुरुवात कुठून झाली, आपण शिक्षण कुठून घेत आहोत. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, काही आधी म्हणजे मला असं वाटतं की महात्मा ज्योतिबा फुले किंवा सावित्रीबाई फुले स्त्रिया असतील किंवा आपण सर्वजण असू तेव्हा त्यांचे उपकार आपल्याला नाकारता येणार नाही. जरी आपण शिकलो सवरलो तरी आपल्याला बऱ्याचदा काही गोष्टी माहीत असतील नसतील. अशा वेळेला महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचे उपकार आपल्यावर आहेत. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जी अस्मिता किंवा जे आपलं अस्तित्व आहे त्या अस्तित्वासाठी आपण कशा प्रकारे लढलं पाहिजे, अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपल्याला जो प्रस्थापित वर्ग आहे किंवा जो प्रवाह आहे त्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी झगडलं पाहिजे, लढलं पाहिजे असा संदेश त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कर्तृत्वातून किंवा त्यांच्या कार्यातून आपल्या सर्वांना मिळतो आणि तो संदेश आपण सर्वांनी आपल्या उराशी बाळगलेला आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सांगताना आपल्यापैकी सर्वांनाच माहिती आहे की भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रियांची किंवा अन्य समाज घटकाची काय दशा होती हे प्रत्येकाला माहिती आहे. तरीही मला इथे असं म्हणजे सांगावं असं वाटतं किंवा नमूद करावं असं वाटतं की महिलांना त्यांच्या शिक्षणाचं असेल, आत्मसन्मानानं असेल किंवा त्यांना त्यांचा जो कोणी सहकार्य आहे तो निवडण्याचा असेल, एवढंच नाही तर तुम्हाला तुमच्या कामाच्या स्थळावर तुम्हाला सुट्ट्या मिळाल्या किंवा एक महिला म्हणून जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये असतात त्यावेळेला तुम्हाला सुट्ट्या किंवा रजा मंजूर होतात. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल स्त्रियांनी विशेषतः म्हणेन मी की किती जरी वाटलं, किती जरी समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपला पूर, आपला अभिमान अतिशय आकाशाला स्पर्श करेल तेवढा प्रत्येकालाच ती अनुभूती येईल. असं महान कार्य आहेच आणि त्या सर्वांबद्दल आपण सर्व ज्ञात आहात. तरीही इथे बंटीजींनी असं बोलावं हे सांगितलं, त्याबद्दल मी 2 शब्द बोललो. आणि पुन्हा एकदा महाविद्यालयानं आपल्यासाठी ही कमी वेळात संधी म्हणजे शिकण्यासाठी शिक्षकांच्या जागेवर उभं राहून किंवा त्यांच्या नियोजनात स्वतःला मांडून आपण भविष्यात काय करावं हे शिकण्याचे धडे आपल्याला एकंदरीत या सगळ्या सहलीच्या माध्यमातून